मी सूर्यप्रकाश चंद्रप्रकाश आनंदकडे आपल्या समोर सादर करत आहे विशेष घडामोडी ज्या बेमळा गावातल्या कुठेही नसलेल्या टावरवरून बघूया तर आपल्या समोर इंग्रजी बातम्या तर पहिली आहे चावडीवरच्या कुत्र्यांनी मांडले उपोषण, दुसरी बोकड्या हरवल्याने बकरीने केली पोलीस स्टेशन मध्ये तक्रार, तिसरी आहे वानराच्या आतंकी हमल्यात 35 मोडक्या घरांचे नुकसान, चौथी आहे उंदराने केली आजीची चुगली त्यामुळे म्हाताऱ्यात वाद निर्माण, पाचवी आहे काळ्याभोर शेतात हिरव्या रंगाच्या केळीचे झाडे लागल्याने पोपटामध्ये नाराजी निर्माण, सहावी आहे नळाच्या पाईपलाईन मध्ये 2 बेडके नाही बरं बेंडके फसले होते त्यांना बाहेर काढण्यात यश. आता विस्तार बातम्या. बेमळा गावातील कुत्र्यांनी मांडले उपोषण. गेल्या काही दिवसांमध्ये थंडीची लाट बसत आहे त्यामुळे वरिष्ठ कुत्र्यांनी बैठक घेऊन थंडीचा आपल्याला खूप त्रास होत आहे म्हणून कुत्रे बांधव ग्रामपंचायत मध्ये कार्यालयात गेले व त्यांनी आम्हाला स्वतंत्र कपडे स्वेटर व कानामध्ये टोप्या अशा वस्तूंची मागणी केली परंतु 10 दिवस झाले त्यांची मागणी पूर्णच झाली नाही. चावडी परिसरात काही लोक आकट्या पेटवत असतात ती कुत्रे थंडीमुळे आपल्याला अंगे शकतात यामुळे त्यांना मदत कुणाची बसून देत नाही. त्यांना याबद्दल झोडपे खावे लागत होते अशा शिव्या पण खाव्या लागत होत्या. आमच्या मागण्या पूर्ण करण्यात नाहीतर आम्ही अशा स्वरांना रात्र देऊ कोणालाही झोपू देणार नाही असा इशारा वरिष्ठ कुत्र्यांनी केला आहे. दुसरा आहे गेले 3 दिवस झाले बोकडा घरी आलाच नाही ही चिंता बकरीला झाली. गावामध्ये विचारपूस करता माहिती मिळाली एक अज्ञात व्यक्ती कामनगाव मार्गेने त्याला घेऊन गेला. याची दखल घेता उमेश भाऊ काडेकर यांनी बकरी सोबत जाऊन पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर तपास सुरू झाला. तपासमध्ये एका खाटिकाजवळ बोकड्याचे घुंगरू सापडले. बकरीला आपला आक्रोश समजता आला नाही. बोकडा आता राहिला नाही. बकरीने करत आपले दुःख व्यक्त केले. घरावर चढावे व लुंगी डान्स करायचा लावले. वानराचे गेल्या काही दिवसापासून बेमळा गावामध्ये खूप धुमाकूळ घालत आहे आतापर्यंत 35 घरांचे नुकसान झाले. ज्याची बायको आहे जाडी त्याच्याच घरावर मारा उडी असा संकल्प सर्व वानरांनी घेतला आहे. बेमळा गावातल्या वार्ड क्रमांक 1, 2, 3 यामध्ये वार्ड क्रमांक 3 चे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये 4 बाशे 5 बल्ल्या आणि 40 3 डोना होईल त्यांना छिद्रे पडली आहे. मारोडकर यांनी आपल्या सर्वात वरच्या मजल्यावरून केला आहे. यामध्ये त्यांना सर्वात जास्त नुकसान प्रल्हाद भाऊ भोयर यांच्या घराचे दिसले. आता या घरांचा बंदोबस्त कसा करायचा म्हणून राजूभाऊ खंडारे यांनी लोकांना चांगला सल्ला दिला. त्यांनी सांगितले की जेव्हा वानर तुमच्या घरावर येईल तेव्हा तुमच्या घराच्या नवऱ्यांना घरावर चढावे व लुंगी डान्स करायला लावावे. उंदराने केली आजीची चुकली त्यामुळे म्हाताऱ्यात वाद निर्माण झाला आहे. उंदरांनी रोजच्या प्रमाणे आपली सोय लावण्यासाठी एका आजीच्या घरामध्ये शिरला. तेथे त्याला आजी
ओटपालीस लावता असलेल्या आढळले. नेमकी आजी कुणाची आहे हे त्याला उंदराला कळलेच नाही. त्यांनी रिकाम्या बसलेल्या दोन म्हाताऱ्यात आजीची चुगली सांगितली. त्यांनी सांगितले की गोल चेहरा असलेल्या आजी एका घंटा आरशासमोर बसून ओटपालीस लावत आहे. आता ही माहिती करता सर्व गोल चेहरा असलेल्या आजीचे म्हातारे एकमेकांच्या बायकाला नाव देत आहे. त्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला. आपल्याला गावाचे समजदार नागरिक माननीय तंटामुक्ती अध्यक्ष हे घटनास्थळी गेले. त्यांनी सर्व बाब लक्षात घेऊन ही चुगली नेमकी कोण्या उंदराने लावली याचा शोध लावता म्हणजे वाद थांबणार हा सल्ला. जोरदार टाळ्या वाजवा एकदा तेजस्वीसाठी.